मुंबई मेट्रो लाईन 9 बद्दल आहे। आपल्या इथे जे स्थानक आहे मेदित्या नगर, याचं आपण जे नाव MMRDने दिलं आहे ते मेदित्या नगर आहे। तर आज आपण इकडे MMRDचे कार्यालयात आलो आहोत। त्याच्यामध्ये आपण जे नाव आपण बदलायचं दिले आहे ते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, असं आपण निवेदन दिलेलं आहे। तर या माध्यमातून आपण या निवेदनामार्फत आपण त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की नाव लवकरात लवकर बदलावे आणि आपली जी स्थानिक ओळख जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर हे करावी, टिकून ठेवावी लागेल। विषय असा आहे की मुंबई हे जे शहर आहे हे महाराष्ट्रामध्ये आहे असं आपण नेहमी म्हणतो, परंतु मुंबई सारख्या शहरामध्ये आणि या आजूबाजूच्या शहरामध्ये महाराष्ट्र दिसत नाहीये। कुठेतरी हळूहळू हे जे विकासाच्या नावाने जे काही कॉन्क्रिटीकरण सुरू आहे, जे काही विकास झाला पाहिजे, परंतु विकासाच्या नावाखाली कुठे आमची स्थानिक ओळख पुसली गेली नाही पाहिजे। आता मेट्रोचं जाळं संपूर्ण MMR क्षेत्रामध्ये पसरलं जात आहे। मेट्रो हे जे दळणवळणाचं साधन आहे, हे दळणवळणाचं साधन सर्वात मोठं असणार आहे या MMR क्षेत्रामध्ये। मुंबई असो, मीरा भाईंदर असो, ठाणे असो, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, इकडे आता वसई विरारकडे पण होणार आहे। परंतु ज्या ज्या वेळेस असा विकास होतो त्या त्या वेळेस स्थानिकांना सोबत घेऊन आणि स्थानिकांच्या ओळखीचा विचार करून या ठिकाणच्या गावांचं नाव, या ठिकाणच्या महापुरुषांचं नाव, या ठिकाणच्या लेखकाचं नाव आणि या ठिकाणी जे असणारे क्रीडापटू किंवा महापुरुष या सगळ्यांचं जी ओळख आहे ती ओळख टिकवली पाहिजे। आता मीरा भाईंदर हे जे प्रकल्प आहे, हा प्रकल्प मेट्रो क्रमांक 9 आहे आणि मेट्रो क्रमांक 9 असताना हा दहिसर पासून भाईंदर पर्यंतचा आहे। यामध्ये एक स्थानक आहे, त्याचं नाव दिलेलं आहे मेडतिया नगर। मुळात हे मेडतिया नगर हा संबंध काय महाराष्ट्राचा? मेडतिया नगर म्हणजे काय हे कोणी ठरवलं? बरं, तुम्ही आम्हाला विचारता काय हे सगळं ठरवताना? कधीतरी स्थानिकांना पण विचारत घ्या, कारण स्थानिकांच्या जमिनी याच्यामध्ये जातात, स्थानिकांना बेघर व्हावं लागतं आणि हे स्थानिकांचं शहर आहे, स्थानिकांचं राज्य आहे। तर या स्थानिकांना विचारात घेऊन अशा प्रकल्पांचे, रस्त्यांचे, चौकांचे, स्थानकांचे नाव दिले गेले पाहिजेत अशी मराठी एकीकरण समितीची मागणी असते आणि तेच आमचे सहकारी सिद्धेश पाटील यांनी आज मीरा भाईंदर शहरासाठी मांडलेली आहे। त्यांनी अशी मागणी केली आहे की हे जे मेडतिया नगर आहे, स्थानकाचं मेट्रोचं नाव आहे, ते बदलून आम्ही 2 त्यांना पर्याय दिलेले आहेत। एक आमचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे, बरोबर ना? कान्होजी आंग्रे, आणि दुसरे ज्या चौकाला नाव आहे स्वातंत्र्यवीर चौक, ते एक नाव आम्ही सुचवलेलं आहे। त्या दोन्ही चौका नावापैकी एक नाव त्या ठिकाणी त्या स्थानकाला द्यावं आणि हे मेडतिया नगर वगैरे या नावाने ओळख आम्ही खपवून घेणार नाही। आज निवेदन आम्ही मेट्रोच्या या महानगर क्षेत्राला दिलेलं आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास MMRDA विभागाला दिलेलं आहे। तसंच आम्ही माननीय या ठिकाणचे नगर विकास मंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांना देखील हे पत्र पोच करतोय। त्यानंतर आम्ही परिवहन मंत्री, हे जे दळणवळण सगळं महाराष्ट्राचं पाहतात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना देखील हे पत्र पाठवतोय। तसेच आम्ही पालिकेला देखील कळवतोय की पालिका या शहराचं प्रतिनिधित्व करते, पालिका या शहराची प्रमुख आहे, त्या शहरामध्ये काय घडतंय हे सन्माननीय आयुक्त यांना देखील माहिती हवं, म्हणून ते एक पत्र त्यांना देखील आमचे सहकारी सिद्धेश पाटील देणार आहेत। तर माझी शासनाला अशी मागणी आहे की तुम्ही कोणताही विकास करा, परंतु त्या ठिकाणी स्थानिकांची ओळख पुसू नये, स्थानिकांना दाबण्याचा प्रयत्न करू नये। आणि हे MMR क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे, पण या MMR क्षेत्रामध्ये मीरा भाईंदर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई विरार या शहरामध्ये महाराष्ट्र सुद्धा दिसला पाहिजे अशी मराठी एकीकरण समितीची मागणी आहे। त्यामुळे हे निवेदन आम्ही शासनाला दिलेलं आहे। लवकरात लवकर आपण तातडीने हा निर्णय घ्यावा आणि मेडतिया नगर वगैरे असल्या त्या भानगडीत पडू नये असा इशारा आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून देतो। जय महाराष्ट्र, जय मराठा।